असेल मयूर ग्रुप बदलापूर वर्सेस विकास सीसी मानकिवली। या टीमला विनंती करेन आपण ठीक 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे। दुसरा सामना असेल बेलवली विपक्ष सावरे हरेश मांडवकरचा संघ असेल। तिसरा सामना असेल श्री समर्थ बदलापूर वर्सेस जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली विशाल पाटीलचा संघ। चौथा सामना असेल जांताराजा बदलापूर वर्सेस जय हनुमान ढोके। अशा 8 संघ असतील। हे संघ मात्र आम्हाला ऐकत असतील तर सकाळी 9 वाजता ठीक रिपोर्टिंग करायची आहे। मयूर ग्रुप बदलापूर प्रतीक पिसेकरचा संघ आणि विकास सीसी मानकिवली रोहित ललित मराठेचा संघ। जाऊया मॅचच्या दिशेने। दोन्ही संघाला विनंती असेल, दोन्ही संघाला आयोजकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। शेवटचा आणि अंतिम सामना खूप महत्वाची लढत। जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल। जो संघ परास्त होईल त्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल। योगेश माळी आणि अपेश गडगे ही जोडी सलामीची आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला योगेश असतील, स्ट्राइक एंडला अपेश। आघाडीचा गोलंदाज एरंजाड संघाचा तितक्या ताकदीचा गोलंदाज मयूर मेहर। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळते। निश्चितच जवळ उजव्या स्टिकच्या बाजूने हा चेंडू मात्र निघून जातोय। गॅदर करत असताना इथे मात्र एक संजीवनी सातत्याने पाहायला मिळते। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना काही चांगली कामगिरी इथे मात्र होते गोलंदाज मयूर कडून। यावेळेस ऑन साइडला चेंडू टटावला गेलाय अलॉंग द कार्पेट जमिनी लगत। बॅकिंग खूप चांगली पाहायला मिळते। इथे मात्र अविनाश गणेश सगळे क्षेत्ररक्षक एका पाठोपाठ निश्चितच बॅकिंग करत असताना विशाल राणेला, कारण विशाल राणे म्हटलं तर भारदस्त शरीराचा यष्टिरक्षक पाहायला मिळतोय। कारण सातत्याने स्वर्गीय विष्णू स्मृती चषक मध्ये ज्याने मात्र बसून गुणलेखकाची चोख भूमिका बजावली आहे, आज मात्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्या एरंजाड संघासाठी मात्र चांगली कामगिरी करतोय। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेली सिंगल। इथे मात्र स्ट्राइक रोटेट करते फलंदाज अपेश गडकेकडे। यावेळेस स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतायत गोलंदाज मयूर। एक चांगली गोलंदाजी, अप्रतिम षटक ज्याने मात्र सुरुवातीचे षटक 2 फेकले होते पहिल्या सामन्यामध्ये, 7 धावा खर्च केल्या होत्या। त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये 1 षटक हाताळले, त्याच्या वाटेला मात्र 1 धाव, इथून मात्र 1 षटक आलं, तेव्हा मात्र 19 धावा याच मयूरने खर्च केल्या। आणि आता मात्र कमबॅक करत असताना कॅलेंडर मध्ये मात्र रोज संकष्टी चतुर्थी नसते, कधी अमावस्या आणि पौर्णिमेला मात्र सामोरे जावं लागतंय। पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, अपेश जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फटक्यासाठी जागेवरून, इथून मात्र खेळण्याची संधी होती। कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये, पद लालित्य इथे मात्र वापरत नाहीये। फ्रंट फुट येत होती, इथे मात्र येत नाहीयेत। इथे मात्र फलंदाज अपेश हॅलो हॅलो धावसंख्या फलकामध्ये पाहायला मिळते फक्त 1च धाव। इथे मात्र सुरेख चेंडू यावेळेस पाहायला मिळते गोलंदाज मयूरची। इथे मात्र काय कामगिरी होते सातत्याने, इथे मात्र गोलंदाजी खूप सुरेख पाहायला मिळते। टाळ्यांचा वर्षाव इथे मात्र होतोय। निश्चितच आमच्या देखील वतीने कौतुक केलं जाईल। सुरुवातीचे पहिला चेंडू आपण डॉट पाहिला, त्यावरती 1 धावाली दुहेरी, निश्चितच दुहेरी चेंडूवरती, आणि इथे मात्र सलग बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात। एक चांगली संकल्पना, पुन्हा एकदा चांगला फटका डीप एक्सला कव्हरला, शतरक्षक जवळपास कोणी नाहीये, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, शेवटच्या चेंडूवरती आघात केलाय फलंदाज अपेश गडगे। निश्चितच हवा इथे मात्र पाहायला मिळते, हवेचा फायदा इथे मात्र घेतायत फलंदाज। धावसंख्या धावफलकामध्ये फक्त 5 धावा। निश्चितच एरंजाड संघाच्या माहितीसाठी मात्र 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस खूप चांगली गोलंदाजी केली मयूर मेहरने।
तर म्हणजे शेवटचा महत्वाचा सामना, या महत्वाच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी करावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये मात्र सांगितलंय अशोक पाटील सरांनी की निश्चितच गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी बनवली, ती म्हणजे आयोजकांचं देखील कौतुक करावं तितकं कमी. त्याच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना इथे मात्र पाहायला मिळते. मोरिया सीसी दापिवली व ग्रामस्थ मंडळ दापिवली या संघाच्या वतीने आई गावदेवी चषक 2020 पर्व दुसरे या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. आता मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक. गोलंदाज संदेश बोराडे. यावेळेस स्लोअर पुलटा चेंडू इथे मात्र फक्त बॅटवरती व्यवस्थित घेतलाय, फक्त दिशा दिली. ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढला. एक चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. योगेश माळी या फलंदाजाच्या द्वारे मात्र मिळेल ती एक धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 6 धावा धाव फलकावरती. अपेश गडगे याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय आणि इथे मात्र संधी दिली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केले त्या अपेशकडे. आता मात्र पाहायचे अपेशकडे क्षमता आहे, अपेशकडे ताकद आहे. इथे मात्र मोठे फटके लगावले जातील का येणाऱ्या काही चेंडूवरती. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या आतली कडा लागते. स्कोर ऑफ द विकेट. शॉर्ट स्कोर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात खूप वेगाने. विशाल राणे चेंडूला गॅदर करतात. फेक सुद्धा चांगली होते. इथे मात्र कलेक्शन थोडस चुकीचं पाहायला मिळते. तोपर्यंत मिळतील ते या 2 धावा. अतिशय चित्तेच्या वेगाने या 2 धावा एकवटल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलक थोडस फोपावते, पुढे सरकते, आकार येतोय धावसंख्येला. 8 या धावफलकावरती 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. एक चांगला कमबॅक. संत आणि सावध सुरुवात बजरंगी मानकिवली टीमने केली आहे. चांगला फटका ऑन साइडला. मयूर मेहर मिड विकेटला एक चांगला सेल तिथे टिपला जातोय. फलंदाज अपेश गडगे बॅक टू द पॅव्हिलियन. हा लागणारा पहिला धक्का. एक बिग विकेट एरंदाड संघासाठी. रे 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच कदाचित आजच्या दिवसातील शेवटचा टर्न आमच्यासाठी असेल. उद्या मात्र निश्चितच बीके चषक काचगावला मात्र आवर्जून तिथे मात्र हजेरी लावावी लागेल. पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी 4 आणि 5 तारखेला मात्र पुन्हा एकदा याच स्पर्धेमध्ये आपली भेट जरूर होईल. शेवटचा टर्न आहे. निश्चितच एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांचं देखील कौतुक केलं जाईल आमच्या वतीने, ज्याने मात्र आम्हाला बोलण्याची संधी दिली. काही चुकलं असेल प्रेक्षक देखील इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रेक्षकांची देखील माफी मागतोय. जर काही आमच्यातून चुकीचा शब्द आमच्या तोंडातून निघला असेल तर मात्र माफ करा. आणि तुमचा लहान भाऊ म्हणून मात्र आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. धावसंख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये. इथे मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. या दुसऱ्या षटकाच्या मार्गस्था गोलंदाज संदेश बोराडे. सामना करेल स्ट्रायकेंडला फलंदाज योगेश माळी. फुलटा चेंडू या वेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र बाद होत आहेत. अपेश नंतर काय घडले. योगेश देखील माघारी. तू चल मैं आया असं समीकरण. 1 मोर विकेट डाऊन. मानकुली टीमला हा लागणारा दुसरा धक्का. चांगलं संगीत पाहायला मिळतंय. एकच वादा राजू दादा. अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर देखील या गाण्याची दखल घेतली गेली. या गाण्याचे सुप्रसिद्ध गायक परमेश माळी मॅन फ्रॉम हेडूटने निश्चितच एक चांगला गीतकार त्याच्या माध्यमातून गायलेलं हे संगीत पाहायला मिळतंय. जर मॅचच्या दिशेने इथे मात्र धावसंख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना काय गोलंदाजी केली. संदेशचं कौतुक करावं तितकं कमी, कारण मागच्या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने उचलला होता. शेवटचा चेंडू सामना करेल वैभव नवले. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. इथे मात्र फटका चांगला होता.
क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं पाहायला मिळतंय. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये मात्र चेंडू गॅदर केला जातोय. एक डाक चेंडू आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. मैदानावरती वाजवी षटक, 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि याही षटकामध्ये 5 धावा, एकंदरीत 5.0 ची सरासरी 10 धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. थँक्यू बजरंगी मानकुली टीम इथे मात्र फलंदाजी करते. फक्त 10 धावा. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. इथे मात्र एखाद्या फलंदाजाला मात्र तारणहार बनावा लागेल या संघासाठी, कारण जी बुडलेली नौका आहे ती मात्र किनाऱ्यावरती घेऊन जायची आहे मानकुली टीमसाठी. बजरंगी मानकुली यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला जरूर येईल. दिनांक 6 जानेवारी ते दिनांक 9 जानेवारी दरम्यान या स्पर्धेचा कालावधी असेल. क्रिकेटची मेजवानी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मानकुलीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. या स्पर्धेचे रोख पारितोषिक असेल तब्बल रोख रक्कम ₹50,000, द्वितीय पारितोषिक असेल 25,000, तृतीय पारितोषिक असेल 12,000 आणि चतुर्थ पारितोषिक देखील 12,000. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 6 जानेवारी ते दिनांक 9 जानेवारी दरम्यान. या स्पर्धेचा कालावधी यायला विसरू नका आणि पाहायला देखील विसरू नका. हा बजरंगी चषक मानकुली. जाऊ मॅचच्या दिशेने 10 धावा धाव फलकावरती. आता मात्र गोलंदाज किरण मेहर. तर निश्चितच एरंदड संघ मात्र या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये विजय झाला तर सन्माननीय शिवसेनेचे विद्यमान शाखा प्रमुख मयूरजी मेहर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक असेल. अतिशय चांगला फटका, शॉट कव्हरला मात्र पॉइंटला मात्र चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत निश्चितच मिळेल ती 1 धाव. एका धाबेच्या मदतीने संघ मात्र अडचणीत सापडलाय. प्रशांतने मात्र काय फलंदाजी केली होती. तो प्रशांत मात्र मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. तोच प्रशांत आता मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. चला प्रेक्षक विनंती करेन, मॅच चालू आहे. एका धाबीच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती. आकोटाप्याचा चेंडू, स्विचिटचा प्रयत्न, चेंडू फेकून दिलाय. इथे मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये पाहायला मिळते. चेंडू सीमारेषे पलीकडे एकाच टप्प्यावरती दमदार चौकार वैभव नलेच्या बॅट मधून. जेव्हा मात्र तुम्ही आखूड टप्प्याचे चेंडू मैदानावरती द्याल त्याला मात्र क्विक रिप्लाय इथे तुम्हाला पाहायला मिळेल. चौकार किंवा षटकार. चौकार येतोय वैभवच्या बॅट मधून. बऱ्याच उशिराने आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. अपेक्षा बॅट मधून आपण पाहिला होता 6व्या चेंडूवरती चौकार आला. आता मात्र वैभव नवले पुन्हा एकदा स्विचचा प्रवित्रा. इथे मात्र सिंगल येते. लेगबाईची खून म्हणजे संघाच्या खात्यात इथे मात्र 1 धाव जोडली जाते. ज्या मात्र तुमच्याकडे निश्चितच चेंडूवरती नजर फार असणं गरजेचं असतं. घारीची नजर चेंडूवरती देखील ठेवावी लागते. स्विचिटचा फटका जेव्हा तुम्ही खेळता तर मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूवरती तुम्हाला चौकार आला. यावेळेस मात्र गोलंदाजाने करिश्मा दाखवला. थोडासा चेंडू इथे मात्र खालच्या दिशेने ठेवला. पुन्हा एकदा चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्टम पुल इथे मात्र सक्सेसफुल होत नाहीये. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत पाहायला मिळते नयन बोराडेचं. आज मात्र सातत्याने आपण पाहतो नयन बोराडे
थोडस शांत इथे मात्र म्हटलं जाते कुल कॅप्टन, परंतु आज मात्र या सामन्यासाठी वर्णी लागली आहे कर्णधार पदावरती, ती म्हणजे ग्रामीणचा बाहुबली किरण मेहर यांच्या माध्यमातून. फुलटॉ चेंडू कव्हरला मात्र चेंडू खेळून काढलाय, डीपला जातो चेंडू जमिनी लगत अलॉंग द कार्पेट. थोडेसे फंबल होत आहेत मयूर. धाबा इथून मात्र मिळतील 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 धाबा. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धाबा आणि या षटकामध्ये मात्र किरणने 5 चेंडूवरती 10 धाबा खर्च केल्यात. 20 धाबा. शेवटचा चेंडू किरण मेहरचा. सामना करेल प्रशांत भोईर, एक विस्फोटक फलंदाज. एकदा चेंडू इथे मात्र मारायचा होता ऑन साइडला, तिथे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. भरत होते, गणेश होते, इथे मात्र बॅटिंग करत असताना 2 धाबा इथून मात्र मिळतील. 3 धाबा चित्ताचा वाईट प्लस 3, एकंदरीत हा नशिबाच्या या 4 धाबा इथून मात्र मिळतील. त्या म्हणजे फलंदाजी करत असताना मानकिवले टीमला. बघा मी तर म्हणेन थोडस दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना म्हटलं जाते, परंतु धाबा इथून मात्र मानकिवले टीम सध्या कमी धावसंख्येवरती होती. आता मात्र धाबांचा वेग हा वाढवला जातोय. पहिलं सत्र म्हटलं तर धाबा येणं फार गरजेचं असेल. आता मात्र शेवटचा चेंडू खराब चेंडूवरती आलेल्या 3 धाबा दुधात साखर इथे मात्र म्हटली जाईल. निश्चितच वाईट वरती 3 धाबा एकवटल्या जातात, म्हणजे या 4 धाबा इथून मात्र बीट केलं होतं यष्टीरक्षकाला. शेवटचा चेंडू फलंदाज वैभव साडी. पुन्हा एकदा एक चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते, वेगाने चेंडू जाईल, फाईन लेगला बीट करून चेंडू सीमारेषे पलीकडे. अजून एक दमदार चौकार. वैभव नवले ऑन द फायर. थँक्यू. निश्चितच एक षटक आपण पाहिलं होतं प्रशांतचं. पहिल्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच प्रशांतने उचलला होता, तेव्हा मात्र 6 धावा देत ज्याने मात्र 2 विकेट कॅरी केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पहिला प्रशांतचा विचार केला तर ज्याने मात्र 10 चेंडूमध्ये 25 धावांची विस्फोटक खेळी साकारली होती. आता मात्र स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा प्रशांत भोईरला आपण पाहू शकता. प्रशांतचा विचार केला तर 5 धावांवरती नाबाद खेळतोय. मैदानावरती 3 चेंडू प्रशांतने फेस केले. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश गायकर इथे मात्र आम्हाला माहिती देत असताना 28 धावा. शेवटचा षटक गोलंदाज अविनाश राणे. स्लॉग ओव्हर अनामारीचं षटक. 18 धावांचं षटक मात्र फेकले गेले. किरण मेहर यांच्या माध्यमातून थोडंसं महागडं षटक. सुरुवातीला मी कौतुक करेन मयूरचं, त्यानंतर कौतुक करेन संदेशचं, ज्याने मात्र 5-5 धावांचं षटक हाताळलं. खूप महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र काय परफॉर्मन्स दिलाय या 2 गोलंदाजाने. आता मात्र अविनाशला देखील तीच कामगिरी करावी लागेल या स्लॉग ओव्हर साठी. सामना करेल प्रशांत भोईर. इथे मात्र पॅडल स्विप करायचा चेंडू प्रयत्न होता. निश्चितच एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज अविनाश राणेच्या माध्यमातून एक डॉट चेंडू, एक निर्धाव चेंडू. धावसंख्येवरती मात्र रोख लावला जातोय. 40 ते 45 धावा या पहिल्या सत्रामध्ये मात्र बनवल्या गेल्या तर एक चांगली स्थिती निर्माण होईल मानकिवले टीम साठी. पण एकदा मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विशाल राणे झेल कॅरी करतात. जज केलं की माझा असेल मी घेणार, आय विल टेक मी. इथे मात्र चांगला झेल संपुष्टात येतोय प्रशांत भोईरचा खेळ.
इन ॲट नंबर 5 ला नवीन फलंदाज जय शेकटे मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली आहे मयूर संदेश. त्यानंतर अविनाशचं मी कौतुक करेन. किरणला थोडंसं मागं ठेवेन कारण निश्चितच किरणने थोडंसं मागणं षटक म्हणजे दुहेरी आकडा 18 धाबा खर्च केला धावफलकावरती. 28 धाबा. 2 चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतात अविनाशचे. 2 चेंडूवरती एक सफलता देखील अर्जित केले. एक 4 चेंडू मात्र निश्चितच खूप काही सांगून जातील. धाबांचं टार्गेट इथे मात्र किती सेट केला जाईल. इथे मात्र त्रिफलाचित दांडी गुल केली आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र बाद. अजून एक धक्का लागतोय बजरंगी मानकुली टीमला. वैभव नवले बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी केली आहे. पहिलं सत्र एरंजा टीमने म्हटलं जातं. एक वाक्य मी मानकुलीच्या मैदानावरती जरूर म्हटलं होतं. भारताला भारतात हरवणं कठीण असतं. आता एरंजाडमध्ये हरवणं कठीण होईल का याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. निश्चितच आता पाहायचे घरचं मैदान कितपत पोषक ठरेल. या जर्मन क्रिकेट संघ वेदा 11 एरंजा टीमला. अविनाश मात्र काय गोलंदाजी करतोय कारण द्वितीय सत्रामध्ये बजरंगी मानकुली टीमला देखील हार मंजूर नसेल. ज्याने मात्र 2 संघाला याच मैदानावरती पाणी पाजलंय. एरंजाड संघाने देखील 2 संघाला याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये पाणी पाजलंय. दोन्ही संघाला हार मात्र मंजूर नसेल परंतु याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये येणारे 24 चेंडू देऊन जातील. कोणता संघ कोणत्या संघावरती मात करेल. आता मात्र धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते 29 धावा. यावेळेस इथे मात्र स्कोअर ऑफ द विकेट. फटका चांगला होता. धावा मात्र मिळतील एकच धाव. एकबाईची खून इथून मात्र पंच दर्शवतात. शरीराचा वेध घेतला जातोय आणि या निश्चितच धावेने मात्र सांघिक धावसंख्येमध्ये भर पडते. 30 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चौकार की षटकार, दुहेरी, डबल की सिंगल पाहायचे या चेंडूवरती. पण एकदा मोठा फटका. यावेळेस फक्त सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फलंदाज मात्र बाद. एकच धावील. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 31 धावा आणि 32 धावांची गरज असेल. 8.0च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. एरंजा टीमला 24 चेंडू 32 धावांची गरज. डीजे थँक्यू. येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे विजयासाठी. तर पुन्हा एकदा एरंजा टीमला सांगेन की तुमच्यासाठी पारितोषिक आहे. सन्माननीय शिवसेनेचे विद्यमान शाखा प्रमुख एरंजाड गावचे मयूरजी मेहर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल जर तुम्ही सामना जिंकला तर. आणि आता मात्र सामन्याकडे पाहायला मिळेल द्वितीय सत्रामध्ये. हे द्वितीय सत्र कसं असेल हे ऐकण्यासाठी मात्र मी थांबतो. तुमची सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे द्वितीय सत्र कसं असेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. निश्चितच आमचे साथी समालोचक अशोकदादा पाटील यांच्या गोड आवाजामध्ये हे द्वितीय सत्र कसं असेल. 24 चेंडू 32 धावांची गरज. डीजे
अभी फुर्सत में धन्यवाद. निकल. धन्यवाद डीजे. धन्यवाद महेश धुळे. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आजच्या दिवसातील अंतिम सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. जे आमचे लाडके प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच ही 4 दिवसीय स्पर्धा आजचा स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अंतिम सामना. मात्र उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ समोरासमोर दाखल होतील. तर उद्या पहिला सामना असेल मयूर ग्रुप विपक्ष मानकिवली या 2 संघामध्ये पहिली लढत. तर दुसरा सामना बेलवली विपक्ष सावरे हरेश यांचा हा संघ. तर तिसरा सामना असेल श्री समर्थ बदलापूर विपक्ष चिखलोली विशाल यांचा हा संघ. तर चौथा सामना असेल अंतिम सामना जानता राजा बदलापूर विपक्ष ढोके या संघामध्ये. नक्कीच उद्याचे सामने आणि सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आणि या स्पर्धेला सहकार्य द्यायचे. यावेळी नक्कीच जर आपण पाहिलं तर मानकिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकामध्ये 31 धावा कुठल्या. मात्र येणारे 24 चेंडू गरज असेल ती 32 धावांची, प्रति षटकामागे 8 अशी सरासरी मात्र उभी करायची. आणि एरंडजाड संघाला मात्र नक्कीच्या घरच्या मैदानामध्ये परास्त करणं खूप अवघड असेल यावेळी मानकिवली संघाला, की एरंडजाड हा संघ आपली दादागिरी या घरच्या मैदानामध्ये सिद्ध करेल का. मात्र जर तर हे खूप अनिश्चित आपल्याला जर तर हे वर्णन करणं क्रिकेटमध्ये अशक्य आहे. तर वळूया सामन्याकडे. पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज वैभव नवले. तर स्ट्राईकला असेल मयूर मेहरे, तर दुसऱ्या बाजूला किरण मेहर. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण एन्जॉय करतोय. जो संघ जिंकेल तो संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल होईल आणि नक्कीच या ट्रॉफीतली एका ट्रॉफीचा नक्कीच मानकरी ठरेल. जर आपण विचार केला मानकिवली संघाने पहिल्या सामन्यामध्ये जय भोजेश्वर साईगाव संघाला परास्त केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये भिनारपाडा संघाला परास्त केलं, तर एरंडजाड संघाने चिखलोलीपाडा या संघाला परास्त केलं, नंतर आंबेशिव या संघाला परास्त केलं होतं. मात्र पहिला चेंडू फेकणारे सज्ज होते. व्हॉट शॉट, व्हॉट शॉट, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, डीपला चेंडू निघून जातो वेगाने, चौकार. मयूर मेहरच्या बॅटमध्ये येणारा हा संघर्षमय विजयाकडे वाटचाल करणारा हा चौकार इथे पाहायला मिळतो. नक्कीच मयूर मेहर यांनी पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या बळावर सामनावीर ठरला होता. तोच मयूर यावेळी फलंदाजी साकारतोय. वेगवान चेंडू लँड झाल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या दस्तावेनामध्ये जाऊन विसावतोय डॉट बॉल. नक्कीच कुठेतरी प्रत्येक चेंडूला डॉट फेकण्याचा मानस असेल यावेळी गोलंदाजांचा, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील तितकीच आक्रमकता दाखवण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी मयूर मेहर ओहो अगोदर लेग स्टाईप साईडला खेळण्याचा मानस होता, त्यानंतर पुन्हा थोडेसे बॅकफुटर येऊन जाण्याचा प्रयत्न होता. मात्र त्याच थोड्याशा चलविचलतेमध्ये चेंडू मात्र निघून जातोय यष्टिरक्षकाच्या दस्तावेनामध्ये डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत. यावेळी वैभवने पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर अशा प्रकारे कमबॅक नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी आशा पल्लवित करून ठेवतील. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र तू मै आणि पहा क्षेत्ररक्षण मात्र इथे खराब पाहायला मिळतंय. सातत्याने फेकी इथे खराब पाहायला मिळते. एक अशाच आपण जर पाहिलं तर यूट्यूबवर देखील एक अशी क्लिप व्हायरल झाली होती व्हॉट्सअपच्या माध्यमातून, की एक फलंदाजाने स्ट्राईकच्या फलंदाजाने चेंडू मारला आणि नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक यांना आला, मात्र त्या दरम्यान 3 वेळा मात्र यष्टीचा चेंडूने वेध घेतला नाही. ही क्लिप आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिली असेलच. मात्र तसंच काही इथे चित्र पाहायला मिळते, कारण धावबाद होण्याची संधी होती मात्र चेंडू बरोबर फेकी होत नाहीये आणि इथे आणखी एका डॉट चेंडूची समाप्ती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू खाली येतोय आणि 1 2 3 अटेन मध्ये देखील चेंडू काय झालं हे,
काय घडलं हे मैदानामध्ये, ज्या पद्धतीने 1 2 3 अटेम्प्ट मध्ये झेल सुटला आणि ही फेकी मात्र कुठेतरी बोनस वाटून गेली की काय यावेळी एरंजाड संघासाठी. धावा किती आहेत अंपायर? 6. यस, 6 धावा. सामना खूप महत्वाचा आहे, गांभीर्य लक्षात घेणं खूप गरजेचं असेल, नाहीतर जड पावलाने मात्र घरी माघारी परतवावं लागेल. जो संघ परास्त होईल त्या संघाला या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल. यावेळी मात्र टॅप केला, चेंडूला निघून जातो कव्हरच्या दिशेने, सर्कलच्या बाहेर चेंडू फील्ड केला जातो. तोपर्यंत वेगाने 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावसंख्या इथे पुढे सरकते. धावा येत आहेत 12, प्रति षटकामागे 8 अशी सरासरी मेंटेन ठेवायची होती, मात्र इथे तब्बल 4 धावा प्लस इथे एक्स्ट्रा नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा येत आहेत 12. थँक्यू. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. मात्र इथे किरण मेहरसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. युवराज मेहर यांच्याकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी प्रशांत भोईर. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय, शॉट थर्ड मॅनला फील केला जाईल. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलने धावसंख्या 13 वर येऊन ठेपते. नक्कीच प्रत्येक धाव ही महत्वाची आहे, कारण सामना तितका महत्वाचा आहे. एक एक धावेसाठी झगडावं लागतं, एक एक धाव रोखण्यासाठी मात्र इथे संघर्ष करावा लागतोय मानकिवली संघाच्या खेळाडूंना, मानकिवली या पूर्ण संघाला. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र स्ट्राईक केला असेल मयूर, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार. लो फुलटॉस चेंडू यावेळी बिडकावून दिलाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि फक्त सिंगल मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 14 वर येऊन ठेपते. नक्कीच आता जर आपण पाहिलं तर 32 धावांची गरज असताना 14 धावा, अजूनही जर आपण पाहिलं तर 18 धावांची गरज असेल. येणारे 16 चेंडू 18 धावा माफक असं आव्हान म्हणता येईल, कारण प्रति चेंडू अशी धाव असेल. यावेळी बिडकाम दिलाय, चेंडू लॉंग लेगच्या दिशेने वेगाने फरार होतोय. दणदणीत आपण डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. जयेश शेट्टी आपण ट्रॅक खाली करायची आहे. पुन्हा एकदा टॉप एज साठून चेंडू निघून जातोय नॉन स्टॉप एंडला. चौकार. पायी पायी माझे साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. चला चला हो शिर्डी नगराला, चला चला हो शिर्डी नगराला, चला जाऊ हो शिर्डीला साईच्या भेटीला. जबरदस्त फटकेबाजी, एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला किरण. ही सलामीची जोडी नक्कीच कुठेतरी विजयाकडे वाटचाल करताना दिसते.
पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार, जबरदस्त फटकेबाजी. थँक्यू. धावसंख्या 28, अजूनही 4 धावांची आवश्यकता. नक्कीच कुठेतरी आयोजकांचा वेळ वाचवलाय. मात्र शेवटचा सामना आहे, हरकत नाही. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता, यावेळी भिडकावून दिला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू चेंडू समोर आलाय, फक्त सिंगल मिळेल आणि एका धावेने 29 धावा. अजूनही 3 धावांची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 12 धावा कुठल्या, आणि या षटकामध्ये तब्बल 16 धावा, 17 धावा खर्च केल्या प्रशांत भोईरने. योगेश माळी सज्ज होईल. ओहो.